चहासाठी वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच, हो की नाही? आणि म्हणूनच तुमच्या या वेळेसाठी हा मस्त मस्त म्हणजे वेळ वाचण्यासाठी पण देखील बरं का, मस्त हे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मस्त मसाला चहा, त्याचबरोबर आपला प्रेमाचा बासुंदी चहा आणि गुलाबी गुलाबी रोज टी. आहा हा, तीनही खूप छान लागतात. पण या तीनातला माझा फेवरेट चहा कुठला हे जाणून घ्यायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चहा माझा फेवरेट आहे आणि तुमच्यातील पण बऱ्याच जणांना चहा आवडत असेल. जेव्हा केव्हा मला थकल्यासारखं होतं किंवा खूप सारं पेंडिंग काम असतं, लो फील होतं, तेव्हा 1 कप चहाचा कमाल करून जातो. म्हणजे एनर्जी तर मिळते, त्याचबरोबर पेंडिंग कामही पटापट पटापट संपवलं जातं. आणि मला खात्री आहे तुम्ही माझ्यासोबत रिलेट करू शकाल. तर आज मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या चहांचे प्रकार दाखवणार आहे आणि सगळ्यात शेवटी यातील माझा फेवरेट चहा कुठला तेही सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी मसाला चहा बनवूयात. तर त्यासाठी 1 कप पाणी घेते मी चहाच्या भांड्यात आणि याला ना एक उकळी आणूयात. आता पाणी उकळत आलं की यामध्ये घालूयात आपलं स्टार इन्ग्रेडियंट रेड लेबल नॅचरल केअर टी, ज्यामुळे आपला चहा सुपर टेस्टी बनेल. यामध्ये आहे आलं, तुळशी, वेलची, मुलेठी, अश्वगंधा यांसारखे 5 आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटक, ज्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते आणि हे क्लिनिकली प्रूव्ह झालेलं आहे. आयुर्वेदानुसार या 5 औषधी वनस्पती आपल्यासाठी फायदेशीर आहेत. आले खोकला आणि सर्दीपासून संरक्षण करण्यासाठी, वेलची पचनास मदत करण्यासाठी, तुळशी शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करण्यासाठी ओळखली जाते. मुळेठी घशाला आराम देण्यासाठी आणि अश्वगंधा स्ट्रेस कमी करण्यासाठी वापरली जाते. हा रेड लेबल नॅचरल केअर टी हवामानातील होणाऱ्या बदलासाठी सुद्धा छान पर्याय आहे आणि तो तुमची इम्युनिटी बूस्ट करेल. आता ह्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये घालूयात साखर. 1 चमचा जर चहा पावडर असेल तर 1 चमचाच मी इथे आता साखर घालते. साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आहा हा, उकळलेल्या चहाचा असा मस्त सुगंध दरवळतोय. आता यामध्ये घालूयात दूध. चहा बनवणं हेही खरं एक सुख आहे आणि याला इथे उकळी काढूयात. आहा हा हा, हा चहा ना असा उकळून जोवर फेस होऊन वर येत नाही ना, तोवर चहा केलाय असं वाटतच नाही. क्या बात आहे. आता मसाला चहा इथे बनवून तयार आहे. आता बनवूयात मस्त असा बासुंदी चहा. तर त्यासाठी दूध घ्यायचं आणि दुधाला आहे ना एक उकळी काढून घेऊयात. आता इथे तुम्ही बघू शकाल दुधाला आहे ना मस्त अशी उकळी आलेली आहे. आहा हा, काय मस्त दिसतंय. छान असं दूध उफाळून येतंय. आता यामध्ये घालूयात आपण साखर. येस, या उकळत्या दुधात घालायची आहे साखर. छान असं स्टर करूयात आणि आता हे मी गॅसवरून उचलून दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इथे हे दूध आणखी एक 3 ते 4 मिनिट आपण उकळून घेणार. बेसिकली आपल्याला दूध छान असं दाटसर करून घ्यायचं, त्याचीच चव जास्त मस्त लागते या बासुंदी चहात. आता इथे ना अर्धा कपच पाणी घ्यायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत चहा पावडर आणि हा चहा यालाही एक मस्त उकळी काढून घेणार आहोत. चला, इथे दुधाला मस्त उकळी आलेली आहे, चहाही मस्त उकळतोय. गॅस करतेय बंद. आता थोडंसं आपण हे शिफ्टिंग करूयात. आता या उकळलेल्या दुधामध्ये आपण हे चहाचं मिश्रण गाळून घेणार आहोत. आता गॅस पुन्हा सुरू केलेला आहे मी. वा, काय मस्त रंग दिसतोय चहाचा. क्या बात आहे. तो रंग आलेला आहे बासुंदी चहाला. आता यालाही चहाचं पाणी घातल्यावर एक उकळी काढून घेणं गरजेचं. चला, बासुंदी चहाला देखील दणदणीत उकळी आलेली आहे. अर्थात हा चहा गाळायची गरज नाही, कारण हे ना मस्त असं दाटसर चहा. बासुंदी चहा म्हणजे काय, बेसिकली याला त्याची छान लच्छेदार साय येते आणि छान असा रिच आणि क्रीमी चहा होतो. त्यामुळे आता हा चहा पण आपण सर्व करूया. चला, आता पुढे बनवूयात मस्त असा रोज टी. येस, रोज टी. आणि छान चव लागते या चहाची पण. आता अगेन 1 कप पाणी, चहा पावडर आणि याला एक उकळी काढून घेऊयात. चला, चहाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात दूध
आणि त्याचसोबत आता रोज टी आहे, गुलाब आहे, मस्त धुवून घेतलेला आहे गुलाब, त्या गुलाबाच्या पाकळ्या एक 5-6 पाकळ्या घालायच्या. आणि यामध्ये आता रोज सिरप मी घालणार आहे, साखरेचा वापर नाही, तर यामध्ये आपण रोज सिरप घालूयात. 1 चमचाभर रोज सिरप पुरेसं होतं. आणि याला एक उकळी काढायची. आहा आहा हा हा, चहाला काय भन्नाट उकळी आलेली आहे. आणि या खरंच गुलाब पाकळ्यांचा खूप छान स्वादही उतरतो आणि रंगही मस्त गुलाबी गुलाबी आलेला आहे. आता गॅस बंद करते आणि हाही चहा आपण गाळून घेऊयात. चला, 3ही चहा इथे बनवून मस्तपैकी तयार आहे. आता टेस्ट आणि माझा यातला फेवरेट चहा कुठला ते बघूयात. वेगळं आहे. आणि रोज टी मी आधी ट्राय केला. वाह, मसाला चहा. आहा, म्हणजे पंचेंद्रिय तुमचं जागृत होतात. आणि बासुंदी चहा. तीनही चहा मस्त झालेले आहेत. आता यातील माझा फेवरेट चहा कुठला? अर्थातच हा मसाला चहा, जो बनवलेला आहे रेड लेबल नॅचरल केअर टी वापरून. आता का बरं? कारण हा चहा बनवणं ना अतिशय सोयीस्कर आहे. म्हणजे यासाठी जे साहित्य लागतं वेगवेगळं, ते तुम्हाला विकत आणण्याची गरज नाही, त्यासाठी दुकानात जायची गरज नाही. आणि तितकंच नाही तर जी कन्सिस्टन्सी आहे त्याची काळजी करायची गरज नाही, कारण या चहा पावडरमध्ये प्रत्येक इन्ग्रेडियंट राईट प्रपोर्शनमध्ये ॲड केलेलं आहे. या 5 नैसर्गिक घटकांमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि परिणामी तुम्ही कमी वेळा आजारी पडता. आणि आधी म्हटल्याप्रमाणे रोज पिया करो, कम बीमार पडोगे. खरेदी करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जाऊन नक्की चेक करा. चला तर मग तुमच्या आवडीचा चहा कुठला? 3ही चहा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला यातला कुठला चहा सगळ्यात फेवरेट आहे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.